नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईजच्या बाहीचं कटिंग पाहायचं आहे। तर पहा, मला एक कमेंट आलेली आहे 40 साईजच्या बाहीचं कटिंग दाखवा, पण तिथे त्यांनी बाहीची उंची दिलेली नाही, दंडघेर दिलेला नाही किंवा मुंडाघेर सुद्धा दिलेला नाही। तर आज आपण छातीच्या मापानुसार बाहीचं कटिंग करूया। तर 5 इंचाची बाही आज आपण पाहणार आहे। आपण बऱ्याच वेळा लांब बाहीचं कटिंग पाहिलेलं आहे, त्यामुळे आज मी तुम्हाला 5 इंचाची बाही कटिंग कशी करायची हे सांगणार आहे। तर पहा, या इथे बाहीची उंची आहे 5 इंच, तर त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून 6 इंच इथे घ्यायचं आहे। तर इथे जी बंद बाजू आहे त्या बाजूला मी बाहीची उंची घेणार आहे। पहा, छोटीशी बाही आहे, तर त्याचंच कटिंग पाहूया। मी बऱ्याच वेळा 10-11 इंचाची बाही तुम्हाला दाखवलेली आहे, अगदी 9 इंचाची बाही सुद्धा मी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे 40 साईजमध्ये। तर पहा, मी इथं 6 इंचावरती अशा प्रकारे मार्किंग करून घेते। अजून एकदा 6 इंचावरती मार्किंग करून घेऊया। तर छातीच्या मापानुसार या इथे मी बाही कटिंग करणार आहे, म्हणजे बाहीची घडी सुद्धा आपली छातीच्या मापानुसार येणार आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, घडीचं माप टाकायचं आहे। म्हणजे घडी म्हणजे काय, बाहीची रुंदी, हे लक्षात घ्या। कोण कोण घडी म्हणतं, कोण कोण बाहीची रुंदी म्हणतं, तर त्यासाठी मी इथं तुम्हाला सांगितलं। तर बाहीची घडी म्हणजे रुंदी पहा, छाती किती आहे 40, तर त्याचा चौथा भाग करायचा सरळ सरळ, तर किती झाले 10। पहा, इथं 10 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। अजून एकदा असंच 10 इंचावर मार्किंग केलं आणि इथे एक बॉक्स आपला तयार झाला। तर अजून एक तुम्हाला सांगायचं आहे, हे 10 इंच आपण आता हे बाहीची घडी म्हणून जे घेतलं ते कधी, तर हे तुमचं ब्लाऊजमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन असतं, त्यावेळेस डायरेक्ट चौथा भाग टाकायचा। म्हणजे चेस्ट कितीही असो तुमची, त्याचा चौथा भाग तुम्ही डायरेक्ट टाकायचा। 2 इंच शिलाई मार्जिन तुमचं ब्लाऊजमध्ये असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला काय करायचं आहे, चौथा भाग प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे। मग आता इथे जर तुमचं 2 इंच ब्लाऊजमध्ये मार्जिन असेल, 40 इंचाची आपण बाही कटिंग करतोय, तर 10 मध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलं की किती झालं 10.5 इंच। मग बाहीची घडी किती येणार 10.5 इंच, हे लक्षात घ्या, नाही तर तुमची बाही कमी पडेल परत। 3.5 इंच आपण कॅफाईट घेऊया। इथे मी 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। आता ब्लाऊजमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे, म्हणून मी इथं 1.5 इंच असं आतमध्ये घेतलं। 2 इंच असेल तर तुम्ही 2 इंचावरती पॉईंट द्या। मी हे आधीच क्लिअर करते, पहा, परत विसरू नका। तर इथे मी 1.5 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलं। तुम्ही जर माझे कटिंगचे व्हिडिओ पाहत असाल तर पहा, तुम्हाला माहीतच असेल की मी नेहमी 1.5 इंचच मार्जिन घेते। आता आपण इथून जी ही तिरकी लाईन ओढलेली आहे पहा, तर आपला इथे मुंडाघेर किती भरला पहा, 9.25 इंच। त्यासाठी काय करायचं आहे, आधी तुम्ही ब्लाऊजवर मुंडाघेर मोजायचा आहे। तर ही जी लाईन आहे याचा असा मध्य करूया। हे झाले 2 भाग। परत अजून ह्या एका पार्टचे 2 भाग करायचे आणि परत ह्या एका पार्टचे परत 2 भाग करायचे। किती झाले आहेत पहा, 4। आता हा पहिला पॉईंट अर्धा इंचाने वरती जाऊया, हा दुसरा सुद्धा पॉईंट आपण वरती घ्यायचा आहे अर्धा इंच, हा तिसरा पॉईंट अर्धा इंच खाली घ्यायचा। बाहीला आकार देण्यासाठी इथून 1 इंच आणि तिरक्या लाईनीचे, तिरकी लाईन जी आहे, तिरकी रेष जी आपण मारलेली आहे त्याचे काय करायचे, 4 भाग करायचे। पहा, 4 भाग। सर्वात पहिल्यांदा आपण आतला आकार देऊया, म्हणजे जो पानाचा आकार तयार होतो तो पहा। तर हा पहिला पॉईंट आहे, त्यावरती मी नेलं। हा 1 इंचाचा पॉईंट अर्धा इंच इथं वरती घेतले, त्यावरती न्यायचा। तिथून हा जो सेंटर सर्वात पहिल्यांदा आपण काढलेला होता त्यावरती घेऊन जायचं
आणि परत असं खाली आणायचं. या सेंटरवरून असं खाली आणून हा अर्धा इंचाचा जो पॉईंट आपण खाली घेतलेला त्यावर नेऊन जोडायचं आणि हे इथे असं जोडायचं. या प्रकारे खूप छान असा पानाचा आकार तयार होतो या पद्धतीमध्ये. आता इथे थोडंसं 1.5 इंच वरती जाऊ आपण आणि बाहीला आकार द्यायचा. पहा, हा जो दुसरा पॉईंट आहे अर्धा इंच वरती नेलेला त्यावरती नेऊन जोडायचा आणि परत पहा या पद्धतीने हा तिसरा पॉईंट आहे त्याच्या थोडं पुढं असं नेऊन आपल्याला हे या लाईनमध्ये मिळवायचं आहे. तर आपोआपच या पद्धतीमध्ये पहा पानाचा आकार सुंदर असा तयार होतो. कुठेही कमी जास्त वगैरे होत नाही. आपल्याला जेवढा हवा आहे तेवढाच पानाचा आकार इथे तयार होतो. दंड घेर 7.5 इंच आहे पहा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, 7.5 इंच आणि इथे 1.5 इंच मार्जिन आहे तर इथे सुद्धा आपण 1.5 इंच मार्जिन घ्यायचं. हे असं जोडून घ्यायचं. ठीक आहे. इथे बाहीचे आकार पहा तुम्ही सुद्धा किती सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे. इथे अर्धा इंच खाली जाऊन असं थोडंसं डाऊन करा. यामुळे बाही बसताना एकदम परफेक्ट अशी बसते आणि शेपसुद्धा एकदम छान असा राहतो. तर अगदी सावकाश आणि सविस्तर असं इथं मी तुम्हाला बाहीचं कटिंग 40 साईजच्या दाखवलेलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ट्राय करा आणि इथे तुम्ही बाहीचे आकार सुद्धा पाहू शकता. कितीही तुम्ही नवीन शिकणाऱ्या ताई असू द्या तर हा आकार तुम्हाला जमणारच आहे. आपण हे कटिंग करून घेऊ. हा जो आपण आकार घेतलेला आहे खाली इथे पहा तोच आपल्याला कट करायचा आहे. आता हा जो आकार आहे तो कट करायचा. पहा इथे आणि इथे सेंटर आणि हे मार्जिन आहे. इथे नॉच देऊन घ्यायचे. असे बाही ओपन करून मी तुम्हाला परत दाखवते बाहीचे आकार. पहा बाही खूप सुंदर अशी आपली तयार झालेली आहे. आणि हे पहा इथं हे जे आहे आपण पानाचा आकार तयार केलेला तर तो आपल्याला कटच करायचा आहे आणि विसरायचं नाही हे कट करायला. पहा आणि हा आकार जो आहे तो आपला परफेक्ट आलेला आहे. एकदम सुंदर असा आकार तयार होतो. त्यामुळे ही मेथड जी आहे बाही कटिंगची ती मला खूप आवडते. पहा इथे एवढा असा भाग. आता तुम्ही इथे पाहू शकता हे कसं कट होऊन निघलेलं आहे. या पद्धतीनेच तुमचं सुद्धा बाहीचा आकार एकदम परफेक्ट तयार होईल. ही पद्धत वापरा. सारखं सारखं प्रॅक्टिस केलं की कोणतीही गोष्ट आपल्याला पटकन जमते. त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही बाही कटिंग कराल तेव्हा तुमचा बाहीचा आकार सुद्धा बिघडणार नाही. तर हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी आज शेअर केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि काही तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.